शिवडी मार्केटला, ज्या ठिकाणी सुकी मच्छी आहे, सुकी मच्छीचा बाजार ज्या ठिकाणी भरतो, जसा आपल्या गावी आगोटचा बाजार असतो तसाच हा मुंबईतला सुक्या मच्छीचा बाजार आहे. हे सोडे आहेत. सोडे म्हणजे सुकवलेली जी काही कोलबी असते. 400 रुपये किलो पापलेट. नहीं नहीं बंद नहीं होगा, फिर वो दिवाली में माल सस्ता होएगा तो जवला 150। आणि मंडळी या ठिकाणी बघा आहे शिंगाडा. हे कुठला मच्छी आहे? रोहू कतला. हा जांभळाचा सीझन आहे, त्याच्यामुळे मार्केटमध्ये अशा प्रकारे जांभूळ वगैरे पण आपल्याला बघायला भेटतात. नमस्कार मंडळी, मी राकेश पाजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, मी आत्ता आलेलो आहे शिवडी मार्केटला, ज्या ठिकाणी सुकी मच्छी आहे, सुकी मच्छीचा बाजार ज्या ठिकाणी भरतो, ड्रायफिश मार्केट म्हणून प्रसिद्ध असणारा शिवडीचं मार्केट. आपण माझ्या मागे बघू शकताय शिवडी रेल्वे स्थानक. आणि ह्या शिवडी रेल्वे स्टेशनच्या मधून आपण बाहेर आलो की अगदी उजव्या हाताला बाहेर गेलो की या ठिकाणी संपूर्ण सुक्या मच्छीचा बाजार भरतो. मंडळी, आपण गावचे तर संगमेश्वर मधले सुक्या मच्छीचे आपण बाजार वगैरे पाहिले, पण मुंबईमध्ये असणारा शिवडीमधील हा सुक्या मच्छीचा बाजार मी आज तुम्हाला दाखवतोय. बघा मंडळी, जर या ठिकाणी आपल्याला यायचं असेल ना, तर शिवडी रेल्वे स्टेशन म्हणजे हार्बर लाईन मध्ये असणारा या शिवडी रेल्वे स्टेशनला आपण आलो की रेल्वे स्टेशनला बाहेर उतरल्यानंतरच अगदी शेजारीच असणार आहे सुकी मच्छीचा संपूर्ण बाजार आहे. आणि इकडे बघा ह्या ज्या बिडडी चाळ आहे, 13 नंबर, ही 12 नंबर, आणि अगदी ह्या कॉर्नरला असणारं हे संपूर्ण ड्रायफिश म्हणजे सुक्या मच्छीचा बाजार आहे. तर नेमका सुक्या मच्छीच्या बाजारात कोणकोणत्या प्रकारच्या ड्रायफिश आहेत ते आज आपण पाहूयात, आणि त्याचे काय काय भाव आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून. खरं तर आता पाऊस यायला पाहिजे मुंबईमध्ये 1 ते 2 दिवसामध्ये. आज तारीख आहे 13 जून. खरं म्हणजे पाऊस यावर्षी खूपच लांबणीला गेलाय, आणि त्याच्यामुळे हा जो काही सुक्या मच्छीचा बाजार आहे ना, तो अजून बऱ्यापैकी इथे अजून सुरू आहे. बघा इथे आपण बघू शकताय हा सुक्या मच्छीचा बाजार. एकदा जर पाऊस सुरू झाला की नंतर मग हा बाजार शक्यतो इथं खूप कमी लागतो. पण पावसा आधीचा जो काही बाजार असतो, जसा आपल्या गावी आगोटचा बाजार असतो, तसाच हा मुंबईतला सुक्या मच्छीचा बाजार आहे. बघा इथे कोणकोणत्या प्रकारचे फिश आहेत. इथे बांगडे आहेत, बोंबील आहेत. हे काय आहे? ये झींगा है सर। झिंगा. झींगा आणि हे वो मंदेली। ही मांदेली आहे, सुकवलेली मांदेली. ही बघा. आणि हे सगळे बोंबील आहे सुकवलेले. हो काय वापटी आहे क्या? हाँ वापसी ती वापटी. आणि ते काय आहेत? वो बांगड़ा है। एवढा मोठा? नहीं, वो क्या नाम वो सुरमई। अच्छा, ही सुरमई आहे. ही बघा, ही सुकवलेली सुरमई आहे. इसका क्या भाव है सुरमई का? 500 रुपया जोड़ी है। 500 रुपये जोड़ी सुरमई है. और बोंबील बिल आएगा 650। 750 रुपये क्या किलो? 650 किलो ना? 750 रुपये किलो आहे. आणि बांगडा कसा आहे? बांगड़ा 100 का 4 पीस। 100ला 4 पीस आहेत. 750 रुपये बोंबील, 100ला 4 बांगडे. आणि जवळा वगैरे बघा इकडे या ठिकाणी आल्यानंतर आहे ना, बघा हे सुकट वगैरे आहेत. हे जवळा कसा आहे रे? जवला 400 रुपया है। 400 रुपये किलो. बघा या ठिकाणी ही क्रॉसिंग आहे, रेल्वे क्रॉसिंग, आणि हे रेल्वे स्टेशन आहे. या बाजूला आपण गेलो की त्या साईडला फाटकाच्या बाजूला त्या साईडला सगळे ऑइल डेपो वगैरे आहेत, आणि या बाजूला आल्याच्यानंतर संपूर्ण सुक्या मच्छीचे बाजार आहेत. हे बघा इकडे माकलं वगैरे आहेत. हे सोडे आहेत. सोडे म्हणजे सुकवलेली जी काही कोलबी असते ती कोलबी आहे. हे कसं आहे? 2000 है, 1800 है, 2200 है। 2000 किलो. हाँ 2000 पेवर कोलंबी 1800 वाला कोणता आहे? ये 1800 वाला जो हे 1800 वाले. 1800 आणि 2000 रुपये सुकवलेले हे कोलबी आहे. हे बघा हे सगळे जवळचे प्रकार आहेत.
हो गया ना उनका 2 किलो। ये पापलेट है, हाँ पापलेट कसा किलो आहे? 400 रुपए किलो। अरे कितना दो? 400 रुपये किलो पापलेट सुकवलेले खाऱ्या मच्छी मधले आहेत. 300 बोला ना। इथे परत बांगडे आहेत. 350 लाख का आ जाएगा ये भी हे कोणतं आहे? 650 रुपए किलो है। सुरमई है सुरमई। सुरमईचे तुकडे आहेत हे 450 रुपये किलो. लाओ। और कितना किलो है? बघा आणि सुकी मच्छी घेण्यासाठी जी काय आहे गर्दी आहे, म्हणजे आज आहे शनिवार, त्याच्यामुळे बरीचशी मंडळी आज सुकी मच्छी घेण्यासाठी सुद्धा इथे आलेली आहे. पावसाआधीची खरेदी सुक्या मच्छीची. हा रेहमतुल्ला ड्राय फिश आप नंबर बिल्डिंग ग्राउंड जी काय आहे ये 650 रुपए किलो करंदी है। ही करंदी आहे 750 रुपये किलो. हे जवळा ये जवला है 350 रुपए 300 किलो। रुपये 50. बारिश के महीना थोड़ा भाव जास्ती है इसे। आता बारिश एकदा सुरू झाल्याच्या नंतर बंद होणार का? अरे इस साल की डीजल पेट्रोल लड़ाई झगड़ा हुआ था ना। लेकिन अभी बारिश शुरू होने के बाद बंद हो जाएगा. नहीं बंद नहीं होगा, फिर वो दिवाली में माल सस्ता होएगा तो जवला 150 तो ये अपना साल भर चलता ही रहता हाँ साल भर, साल का 12 महीना अपना दुकान है। ओके. सहित बैसाख जेठ अषाढ़ ये करीब। भी जवला ही है ना? हाँ ये 300 रुपए किलो। ये 300 रुपये और वो कर दी है कर दी। वो भी कर दी, सेम है ये. ये इसका कितना गया? 750 कर गया भाई। 700 750। तो बोंबिल कैसा है बोंबिल? हाँ भाई बोंबिल 350 रुपए का पैकेट। 350 रुपये का पैकेट. कितना है किलो का है? 350 रुपये पैकेट. कितना रहेगा? 50 रहेगा? 50 100 पीस किलो नाही ना गोर 100 पीस आहेत. 350 रुपये. एकदम घमघमाट सुटलाय सगळ्या मच्छीचा. हे बघा. आणि हे मार्केट आहे ना, जरी आता पाऊस सुरू झाला तरी वर्षाचे 12 महिने हे संपूर्ण मार्केट असतं सुरू. आणि दिवाळीच्या आसपास आहे ना, इकडे थोडे भाव कमी होतात. जे मच्छी इकडे जरा स्वस्त मिळते ड्रायफिश, पण जरी पाऊस आला तरी संपूर्ण हे मार्केट वर्षाचे 12 महिने जे कायम सुरूच असतं. सोडा कैसे है? सोडा 1800 1200. ये क्या है? ये वाकती है. कैसा पैकेट है? 350 रुपये. ये वाला 250 का है। 250 और 350। ये कैसा पैकेट है? ये 300 का पैकेट आधा किलो। छोटा कोलबी है नहीं? हाँ छोटा। आणि इथे सुकवलेले पापलेट बघा किती टाकलेले सुकवायला ठेवले. त्यांना मीठ वगैरे लावलं आहे आणि इथे सुकवायला ठेवले. आणि मंडळी या ठिकाणी बघा आहे शिंगाडा 300 रुपये. इथे मोठी गर्दी आहे. जवळा तेंडली सुकट. हे तेंडली सुकट कैसे आहे? 450 रुपये किलो. दो आधा आधा हो गया। दो थैली दो। खूप मोठं मार्केट आहे. हे सोडा कैसा आहे रे? 250 रुपये. प्रत्येक ठिकाणी भाव वेगळा आहे. काही ठिकाणी 350 आहे, यांच्याकडे 250 आहे. जवळ आहे ना?
मोठे आहेत. आणि या ठिकाणी बघा, या संपूर्ण आहे ना हा सुक्या मच्छीचा बाजार आहे. आणि इथे बाहेर आहेत ना असे रस्त्यावरती ओली मच्छी सुद्धा घेऊन बसतात. हे कुठला मच्छी आहे? रोहू, कतला. हे कोणचं आहे बडवाला? रोहू. हे मीठा पाणी काय का? मीठा पानी हे कोणचं आहे? ये मटका है, मीठे पानी का मटका. ही असली मच्छी आपण कधी बघितली नाही. मला वाटतं हे सगळे भैया लोकच खातात आणि सगळी गोड्या पाण्यातली मच्छी आहे. आपण काही यातली कधी खात नाही ओली मच्छी. पण इकडे बहुतेक आहे ना संपूर्ण हा बघा, हा सगळा सुक्या मच्छीचाच बाजार आहे आणि खूप मोठा बाजार आहे. हे बघा, इकडे सगळं हे होलसेलमधलं मार्केट आहे. इकडे सगळं होलसेलमध्ये खरेदी करतात. हे तेंडली सुकट वगैरे, हे जवळा वगैरे, हे वापट्या वगैरे आहेत. आणि नंतर मग हीच मच्छी मग ह्या साईडला दुकानामध्ये वगैरे सगळीकडे विकली जाते. ते बघा, ते खरेदी वगैरे ते साफ करतात. तर मंडळी, तुम्हालासुद्धा जर आत्ता ह्या पावसाळ्याच्या आधी जर सुकी मच्छी वगैरे खरेदी करायची असेल तर शिवडीला असणाऱ्या या सुक्या मच्छीच्या बाजाराला तुम्ही नक्की भेट द्या. अगदी रेल्वे स्टेशनच्या बाहेरच असणारं हे ड्रायफिश मार्केट आहे, सुक्या मच्छीचा बाजार. तर सगळ्या ठिकाणी तीच मच्छी आहे, सारखी सेम मच्छी आहे सगळ्यांच्या दुकानामध्ये. आणि बहुतेक ठिकाणी आहे ना थोडासा रेटमध्ये थोडाफार फरक आहे. जर आपण त्यांच्याशी जर बोललो तर आपल्याला थोडाफार कमी वगैरे होतो. पण मच्छी चांगल्या क्वालिटीची आहे. खास करून जवळा, त्याच्यानंतर सुकवलेले जे काही सोडे आहेत म्हणजे जाड कोलबी वगैरे, या सगळ्या एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला इथे भेटते. आणि खूप मोठा मार्केट आहे. जर तुम्हालासुद्धा जर या ठिकाणी यायचं असेल तर हे बघा, इकडे शिवडी रेल्वे स्टेशन आणि त्याचा हा संपूर्ण बाजूचा परिसर आहे. आणि आता सध्या जांभळाचा सीझन आहे, त्याच्यामुळे मार्केटमध्ये अशा प्रकारे हे सगळे जांभूळ वगैरे पण आपल्याला बघायला भेटतात. फ्रेश जांभळ आहेत बघा, आणि साईज बघा जांभळाची. आपल्या गावाला जे आपण जांभळ बघतो सेम तशीच जांभळ आहेत. बघा, ट्रेन चालली आहे इथून. तर मंडळी, आज आपण शिवडी मार्केटला ड्रायफिश दाखवण्यासाठी म्हणून आपण आलो होतो. तर आजचा हा शिवडी मार्केटचा ड्रायफिशचा जो काही ब्लॉग बनवला आहे तो तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मंडळी, आता हा व्हिडिओ इथे थांबवतो आहे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.